नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. दक्षिण भारत जैन सभा संचलित दिगंबर जैन बोर्डिंगच्या कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी इथं असणाऱ्या सिटी सर्वे क्रमांक 1519 आणि 1531 ही जागा 40-50 वर्ष झाले शेतकरी सहकारी संघाकडे भाडेतत्वावर देण्यात आली आहे. भाडेतत्वावरील करार 2004 साली संपला असून शेतकरी संघाने नूतन करार केलेला नाही. तसेच 1,80,57,600 रुपये भाडे थकबाकी आहे. याबाबत वारंवार पत्रे देऊन आणि भेट देऊन लेखी आणि तोंडी मागणी केली असून सुद्धा शेतकरी संघाने बेदखल केल्याने जैन समाजाच्या वतीने आज सकाळी या दुकानांना टाळे ठोकण्यात आले आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी दक्षिण भारत जैन सभा संचलित दिगंबर जैन बोर्डिंगला ग्रामीण भागातील जैन समाजातील विद्यार्थ्यांसाठी लक्ष्मीपुरीतील महत्त्वाची जागा देऊ केली होती. 40 ते 50 वर्षांपूर्वी निष्ठावंत असणाऱ्या तात्यासाहेब मोहिते आणि तात्यासाहेब पाटणे यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनुसार ही जागा नाममात्र ₹1.25 स्क्वेअर फूट भाडेपट्ट्याने शेतकरी संघ देऊ केली होती आणि येणाऱ्या भाड्यातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी मदत होऊ शकेल अशी संकल्पना होती. पण हा भाडे करार 2004 साली संपला आहे. शेतकरी संघाने त्यानंतर भाडे करार केलेला नाही. पण त्यावेळी भाडे न दिल्यास दिगंबर जैन बोर्डिंगने ही जागा ताब्यात घ्यावी असा करार केला होता. पण आज तागायत त्यांनी आपला हक्क सोडला नाही आणि सुमारे 1,80,57,600 रुपये भाडे दिलेले नाही. दिगंबर जैन बोर्डिंगला ही जागा डेव्हलप करायची असून शेतकरी संघाने जागा रिकामी करावी आणि थकबाकी भाडे तात्काळ द्यावे अशी मागणी लेखी आणि तोंडी अनेक वेळा शेतकरी संघाकडे केली होती. पण संघाने या मागणीकडे कानाडोळा केला आहे. उलट शेतकरी संघाने यामध्ये पोट भाडेकरू ठेवून आर्थिक लाभ घेतला आहे. पण कोणत्या नेत्याच्या छत्रछायेखाली ही मुक्याची जागा हडप करण्याचा प्रयत्न शेतकरी संघ करत आहे असा प्रश्न उपस्थित होत असून जैन समाजाच्या वतीने आज या जागेला टाळे ठोकून सील करण्यात आले आहे आणि या ठिकाणी पहारा देण्यात आला आहे. यावेळी संतप्त जैन समाजाच्या लोकांनी अहिंसेच्या मार्गाने चालणाऱ्या जैन समाजाला हिंसक बनवू नये असे आवाहन करत भविष्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडून जागा ताब्यात घेण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन संजय शेटे, जॉईंट सेक्रेटरी राजू वळीवडे, दिगंबर जैन बोर्डिंगचे चेअरमन विजय शेट्टी, दक्षिण भारत जैन सभा कोल्हापूरचे ट्रस्टी सुरेश रोटे, जैन सभेचे सेक्रेटरी SB पाटील, वीर सेवा दलाचे सेक्रेटरी अजित कुमार भंडे, माधव उपाध्ये, विशाल रोटे यांच्यासह दक्षिण भारत जैन सभा दिगंबर जैन बोर्डिंग, वीर सेवा दल, वीर महिला मंडळ, जैन समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दक्षिण भारत जैन सभेच्या दिगंबर जैन बोर्डिंगची जागा शेतकरी संघाला भाड्याने दिलेली आहे. 2004 पासून त्यांनी कुठलाही करार रिन्यू केलेला नाही, भाडं दिलेलं नाही. आणि समाज आता आम्हाला विचारलं आहे संचालक मंडळांना की तुम्ही काय करताय. आम्ही आपलं चर्चा करत बसलो आहे. चर्चा करण्यात वेळ घालवला असं वाटल्यानंतर समाज आम्हाला आमच्या आधी समाज येऊन इथं शेतकरी संघाच्या गोडाऊनला त्यांनी कुलपं लावलेत. गोडाऊन म्हणून भाड्याने दिलं असताना तिथं ती सगळं म्हणजे दुकान म्हणून चालवतात. पोटकुळे ठेवलेले आहेत. पोटकुळाच्या माध्यमातून ते लाखो रुपये कमवायला आले आणि आमचं करोड रुपये जे थकीत भाडं आहे ते दिलेलं नाही. करार कुठलाही केलेला नाही. गेले 3 ते 4 महिने आम्ही त्यांच्याशी संपर्क जाऊ आणि कुठलेही दाद द्यायला तयार नाहीत. यासाठी आता समाज इथं आलेला आहे. आम्हाला समाज ऐकायला तयार नाही. समाज अग्रेसिव्ह येऊन इथं त्यांनी कुलपं लावले आहेत आणि इथून पुढे जर त्यांनी जागा ताब्यात नाही दिली तर जागा ताब्यात घेऊस्तवर हा समाज शांत बसणार नाही. आम्ही शांत असलो तरी समाज आम्हाला शांत बसून देणार नाही. त्यामुळे ही जागा ताब्यात घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. 500 वर्ष जुनी ही संस्था आहे. खेडेगावातल्या लोकांनी शहरातून शिकावं, त्यांचं शैक्षणिक प्रगती व्हावी म्हणून कोल्हापूरचे आपले छत्रपती शाहू महाराजांनी जो आदर्श फॉर्म्युला तयार करून दिला त्यानुसार सगळे बोर्डिंग तयार झाले आणि त्यानुसार त्या प्रत्येक बोर्डिंगला काहीतरी कमर्शियल उत्पन्न असावं. त्या उत्पन्नाच्या आधारे मुलांना कमी खर्चामध्ये शिक्षण व्हावं म्हणून दिगंबर जैन बोर्डिंगला शाहू महाराजांच्याकडून मिळालेली ही प्रॉपर्टी आहे. आणि ह्या प्रॉपर्टीमध्ये पूर्वी तात्या पाटणे तात्या मोहिते या दोघांच्या एकमेकाच्या विचाराने शेतकरी संघ हे आपण मूळ म्हणून ठेवलेलं होतं. पण
काळानुरूप नवीन नवीन पॉलिश येत गेले आणि त्यांनी भाडे करार रिव्ह्यू केलेलं नाही. अजून ₹1.25 दरानेच ते भाडे देत आहेत आणि ज्या पद्धतीनं आता आम्ही परत ही जागा डेव्हलपमेंट करायची आहे त्यानुसार आमच्या चर्चेच्या फेऱ्या चालू झालेल्या आहेत, पण त्याला त्यांचा रिस्पॉन्स मिळत नाही आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व नेते मंडळींनी, मुश्रीफ साहेब असू दे, बंटी साहेब असू दे, विनय साहेब असू दे, सगळ्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून योग्य ते मार्ग काढावा एवढीच आमच्या समाजामार्फत ही सगळ्यांची इच्छा आहे. धन्यवाद. सभेची हे जे कमर्शियल आपण जे त्यांना शेतकरी संघाला आपण ज्या गाळे दिले होते हे काही ठराविक उद्देश ठेवून दिला होता की बाबा त्यांनी दुकान गाळे हे आपले धान्य दुकान म्हणून होतं, पण ते धान्य दुकानाचा न वापर करता या लोकांनी वेगवेगळे धंदे चालू केलेले आहेत, वेगवेगळे व्यवसाय चालू केलेले आहेत. ह्याची कुठलीही परवानगी आपल्या बोर्डिंगकडून घेतलेली नाही आहे किंवा आपल्या समाजाकडून घेतलेली नाही आहे. याची आम्हाला खंत आहे आणि ह्या गोष्टीची त्यांनी आपल्याकडून परवानगी घेणं किंवा काही गोष्टीचं डेव्हलपमेंट करणं हे आपल्याला परवानगी न घेता केलेलं आहे. त्याचा उद्देश असा होतो की त्यांचा उद्देश असा पण होऊ शकतो की बाबा हे आम्ही कायमस्वरूपी घ्यावं आणि हे समाजाची आमच्या जैन समाजाची जागा ही त्यांनी बळकावून घेऊ शकतात असं आम्हाला वाटतं. म्हणून आज आम्ही सर्व समाज बांधवांनी आम्ही इथं मिळून आम्ही यांची आपण नोटीस सध्या ही केलेली आहे आणि याच्यावरती समाज फार नाराज आहे. यांच्यावरती हे नेते मंडळी, आमचे नेते राजेंद्र पाटील लटरावकर असू देत, विनय कोरे, मुश्रीफ साहेब, बंटी साहेब या सगळ्यांनी आपण लक्ष घालून याच्यामध्ये एक योग्य ते निर्णय द्यावा व आमची जागा ही विकसित करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं. अण्णासाहेब लट्टे यांनी दक्षिण भारत एजन्सीची स्थापना केली. त्यामार्फत दिगंबर जैन बोर्डिंग सांगली, कोल्हापूर, हुबळी, बेळगाव या इथं कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, गरीब विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त संख्येनं शिक्षणामध्ये सहभाग घेण्यासाठी या बोर्डिंगची स्थापना केली. त्यांच्या चरित्र चालण्यासाठी हा भाग विकसित करून आम्ही शेतकरी संघाला ज्या त्यावेळी भाडेतत्वावर दिलं आहे. जवळजवळ 15-20 वर्ष झालं भाडेकरार संपून आम्हाला ते नाममात्र भाडं देतात आणि तिने स्वतः पोटको ठेवून त्याच्यावर त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे डल्ला मारत आहेत, कोट्यावधी रुपये डल्ला मारत आहेत आणि ताबडतोब त्यांनी ही जागा खाली करून द्यावी आणि नाहीतर HND जे पुण्याला बोर्डिंग आहे तसं आपण इथं लढा मोठ्या प्रमाणात उभा करून सर्व लोकांना आम्ही इथं आणून, लाखो लोकांना आणून ही बोर्डिंगची जागा आम्ही खाली करून घेऊ म्हणून मी त्याला विनंती करतो. तो प्रसंग येऊ नये यासाठी तो लवकरात लवकर त्यांनी पावले उचलावी. ती जागा आहे ती जागा कुठल्या एकाच्या मालकीची नाही, ती दिगंबर जैन समाजाच्या मालकीची आहे आणि या समाजातल्या तरुण मुलांच्यासाठी शिक्षणासाठी व्यवस्था होण्यासाठी हे स्थावर मिळकतीसाठी जागा दिलेली होती. आता याच्यामध्ये समाजातल्या तरुण मुलांना घेऊन लढा उभा करावा लागू नये याची सगळ्यांनी दखल घ्यावी आणि योग्य ते कारवाई आम्ही करण्यासाठी तयार आहोत. तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करायला हवं. सगळ्याच राजकीय नेत्यांना आम्ही तरुण मुलांच्या वतीनं एक आवाहन करत आहोत की या आमच्या समाजाची जी जागा आहे ती जागा आमची स्वतःची होण्यासाठी आणि ती विकसित करण्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं असं मी वीर सेवा दलाच्या वतीनं आवाहन करतो. आज कोल्हापूर या ठिकाणी दक्षिण भारत जैन सभेचं जे दिगंबर जैन बोर्डिंग कोल्हापूर आहे त्या कोल्हापूर बोर्डिंगच्या वेळेला शाहू महाराजांनी बोर्डिंगची जागा आणि त्याचबरोबर त्या मुलांच्या शिक्षणासाठी उपयोगाला यावं अशा दृष्टीनं कमर्शियल जागा त्यांनी दिलेल्या होत्या. पूर्वीच्या काळातल्या लोकांनी ती दूरदृष्टी ठेवून या ठिकाणी कमर्शियल जी जागा होती ती कमर्शियल जागा थोडीशी विकसित करून त्यावेळेला शेतकरी संघाला ती जागा दिलेली आहे आणि तसं जर बघायला गेलं तर 2004ला यांचा करार संपलेला आहे. ज्या दिवशी कायद्यानुसार करार संपलेला आहे त्या दिवशी त्यांनी ते एकतरी जागा सोडावी लागते, नसेल तर असणाऱ्या बॉडीबरोबर चर्चा करून पुढं जर त्यांना आवश्यक असेल तर संचालक मंडळ आणि ती संस्था यांच्या दोघांच्यामध्ये तो करार नवीन करावा लागतो. पण असं लक्षात आलं समाजाच्या की हे करारही करणार नाहीत आणि करोडो रुपयाचं भाडंही देणार नाहीत. ही जागा बळकवायच्या दृष्टीनं त्यांची पावलं आहेत. आमची एक नम्र विनंती आहे या कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्याच नेते मंडळींना आणि या शेतकरी संघाच्या संचालक मंडळांना ही जागा ताबडतोब आपण बैठक करावी. 4-5 वेळा बैठकीचा प्रयत्न झाला पण ती बैठक निष्फळ ठरली. ही जागा आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला त्यांच्याशी चर्चा करत असताना आम्ही डेव्हलपमेंट करतो. डेव्हलपमेंट केल्यानंतर ती जागा परत तुम्हाला भाडं पाहिजे असेल, भाड्यानं आवश्यक असेल तर चालू प्रमाणात ते भाडं घेऊन आपल्याला देण्यात येईल अशा पद्धतीनं सुद्धा थोडी चर्चा झाली होती, पण कुठलंही त्यांच्याकडून प्रत्युत्तर आलेलं नाही आहे.
आज आमच्या समाजाच्या लक्षात असं आलेलं आहे की ही जागा यांनी सोडणार नाहीत. पण समाज जैन समाज जरी अहिंसक समाज जरी समजला जातो, पण अहिंसकमधलं काढून हिंसक प्रवृत्तीला या समाजाला जाऊ नये या दृष्टीनं कृपा करून त्यांना हात जोडून विनंती आहे की या शेतकरी संघ आणि जिल्ह्यातील सगळे आमचे नेते मंडळी यांनी ते लक्ष घालून या जागेचं समाजाच्या ताब्यात परत द्यावं. अन्यथा जसं HND बोर्डिंग झाला असेल किंवा माधुरी हत्तीसाठी असेल, समाज रस्त्यावर उतरला होता त्या दृष्टीनं परत रस्त्यावर उतरायला लागू नये आणि रस्त्यावर उतरल्यानंतर जे काही घडेल त्या सगळ्या गोष्टीला हे शेतकरी संघ जबाबदारी असेल अशा पद्धतीने वीर सेवा दलाचा सेक्रेटरी या नात्यानं मी आव्हान करतो आणि कृपा करून हा सगळा जो तोडगा आहे शांततेनं व्हावा एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. तोडगा निघाला नाही तर त्याची पुढची रणनीती काय असेल, जैन तरुणांची असेल, समाजाची असेल, बाकीच्या सगळ्या गोष्टीची ती रणनीती नंतर आपल्यासमोर ते येईलच. पण ती रणनीती येण्याचा प्रसंग येऊ नये अशी एक विनंती या शेतकरी संघाला करतो आणि या ठिकाणी थांबतो. दक्षिण भारत जनसभेच्या बोर्डिंगला सील करण्याचा उद्देश म्हणजे 2004मध्ये जो करार झाला त्या करारामध्ये स्पष्ट लिहिलं होतं की जर आमचं भाडं थकलं तर तुम्ही स्वतःहून या ठिकाणी कुलूप घालावं. त्या कराराप्रमाणेच आपण या ठिकाणी कुलूप घातलेला आहे आणि तो करार हे करावा म्हणजे त्या कराराचं त्यांनी पाळावं आणि आमचं पाठीमागचं भाडं द्यावं हीच आमची प्रामाणिक आणि कायदा हातात घ्यायला लावू नये एवढंच या ठिकाणी शेतकरी संघाला विनंती आहे. आणि हा लवकरात लवकर मार्ग निघावा एवढं या ठिकाणी त्यांना सगळ्या नेत्यांना आणि संघाच्या सर्व संचालकांना चेअरमनांना विनंती करतोय. धन्यवाद.